ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ज्ञानदेवांची 11व्या अध्यायाची प्रस्तावना. भाग 7. अर्जुनाच्या मनातील आंदोलन. ओव्या आहेत 28 ते 36. श्री गुरूंना आपल्या मुखातून ग्रंथ वदवा अशी विनंती केल्यावर ज्ञानदेव आता अर्जुनाच्या विश्वरूप दर्शनाविषयीच्या प्रश्नाची मांडणी करत आहेत. मग ऐका तो किरीटी घालून विश्वरूप दिठी, पाहिली कैसी गोठी करिता जाहला. यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसे बोलला ते ऐका. हे सर्व ही सर्वेश्वरू, तैसा प्रतीतिगत जो पती करू, तो बाहेरी होवावा गोचरू लोचनांसी. हे सर्व ही सर्वेश्वर रूप आहे. अशा रूपाने अनुभवास पटलेला प्रियकर जो परमात्मा, तो आपल्या डोळ्यापुढे प्रत्यक्ष दिसावा. हे जीवा आतुली चाड, परी देवासी सांगता साकड, काजे विश्वरूप गूढ कैसे पुसावे. ही मनातील इच्छा खरी, परंतु ती देवास सांगताना अडचण वाटते. कारण ज्या अर्थी देवाचे विश्वरूप गुप्त आहे, त्या अर्थी उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे. म्हणे मागा कवणी कही, जे पढियंतेने पुसले नाही, ते सहसा कैसे काही सांगू म्हणून. अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कोणीही केव्हाच जे मोठ्या आवडत्यानेही विचारले नाही, ते एकाएकी सांगा म्हणून कसे काय म्हणावे. मी जरी सलगीचा चांगू, तरी काय आईसे होनी अंतरंगू, परी तेही हा प्रसंगू बिहाले पुसू. मी जरी चांगला दाट परिचयाचा असलो तरी माते लक्ष्मीपेक्षा जवळचा आहे का. परंतु इतक्या जवळची असूनही ती देखील हा विषय विचारावयास भ्याली. माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाचे या येतुली, परी तोही हे बोली करीचिना. माझी वाटेल तशी जरी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल का. परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड, तो देखील या संबंधाची गोष्ट काढीतच नाही. मी काय सनकादिकाहून जवळ, परी तया हे नागवेची हा चाळ, मी आवडेन काय प्रेमळ गोकुळीची ऐसा. मी सनकादिकांपेक्षा जास्त जवळचा आहे का, परंतु त्यांना देखील ही उठाठेव करता आली नाही. मी गोकुळामधील प्रेमळ गोप गोपी इतका आवडेन का. तया ते हे लेकुरपणे झकविले, एकाचे गर्भवासही साहिले, परी विश्वरूप हे राहविले न दावीच कवडा. त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असे दाखवून फसवले. एका करता म्हणजे अंबरीश राजा करता 10 गर्भवास देखील सोसले, परंतु विश्वरूप हे गुप्त राखून ठेवले, ते कोणालाही दाखवले नाही. हा ठायवरी गुज, याची अंतरीचे हे निज, केवी उरा उरी मज पुसो ये पा. इतकी ही गुह्य गोष्ट याच्या अंतर्यामातील खास गोष्ट आहे, तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल. गीतेच्या 11व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकामध्ये अर्जुनानं आपला मोह नष्ट झाला असं सांगितलं. भूतांची उत्पत्ती व नाश कसा होतो ते त्याने श्रीकृष्णांकडून ऐकले. श्रीकृष्णांचे महात्म्य त्याला कळून आलं असं सांगून त्याने भगवंतांना विश्वरूप दाखवण्याची विनंती केलेली आहे. ज्ञानदेवांच्या अर्जुनालाही तो सर्वही सर्वेश्वरू, बाहेरी होवावा गोचरू अशी इच्छा आहे. पण ज्ञानदेवांचा अर्जुन श्रीकृष्णांना अशी एकदम विश्वरूप दाखवण्याची विनंती करत नाही. त्याला एकदम विश्वरूप दाखवा अशी विनंती करताना भीड वाटलेली आहे. त्यामुळे तो मनातच विचार करत आहे की आपली इच्छा भगवंतांना कशी बोलून दाखवावी. ती अर्जुनाची मानसिक आंदोलनं ज्ञानदेवांनी रेखाटलेली आहेत. ज्ञानदेवांनी 10व्या अध्यायाच्या शेवटी म्हटलं होतं की म्हणून विश्वरूप पुसावया लागी, पार्थरिगत होईल कवणे भंगी, ते सांगेन पुढील प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. अर्जुन श्रीकृष्णांना कवणे भंगी म्हणजे कोणत्या रीतीनं विश्वरूप विचारील ते पुढील प्रसंगात सांगितलेलं आहे असं सांगून ज्ञानदेवाने पुढील कथेबद्दल श्रोत्यांच्या मनातील उत्सुकता वाढवली होती. त्यांच्या दृष्टीने तो काय विचारणार आहे, त्याचबरोबर तो कोणत्या रीतीने विचारणार आहे तेही महत्वाचं आहे. ती अर्जुनाची प्रश्न विचारण्याची रीत आता ज्ञानदेव सांगत आहेत.
एका परमात्म्यापासूनच संपूर्ण ब्रह्मांड वृक्ष कसा निर्माण झाला आहे. परमात्म्या वाचून या सृष्टीत काहीही नाही. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्व काही परमात्म्यानेच व्यापलेले आहे. तोच या सृष्टीचा उत्पत्ती करता व पालन करता आहे. हे सर्व ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलं. त्यामुळे ईश्वर सर्वव्यापी आहे हे तत्व अर्जुनाला पटलं. डोळ्यांना दिसणारे, बुद्धीला जाणवणारे सर्वेश्वराचेच रूप असलं तरी ते त्याचं सर्वव्यापीपण प्रत्यक्ष पाहावं अशी त्याला इच्छा झाली. परंतु ही इच्छा श्रीकृष्णांना बोलून दाखवण्याची त्याला भीड वाटू लागली. कारण मुळात विश्वरूप हे गुप्त रूप आहे. ते आपण उघड करून दाखवा असं कसं म्हणावं असं त्याला वाटू लागलं. हे विश्वरूप पूर्वी कधी कोणी पाहण्याची इच्छा व्यक्त केली नाही. आपल्यापेक्षा लक्ष्मी श्रीकृष्णांना जवळची नाही का, पण तिनेही त्यांना हे विश्वरूप दाखवा असं म्हटलं नाही. गरुडानं तर भगवंतांची किती सेवा केली. प्रत्यक्ष तो त्यांचे वाहन बनलेला आहे. मग माझी सेवा त्याच्या बरोबरीला कशी येईल असं अर्जुनाला वाटू लागलं. आणि इतकं असूनही त्यांनी कधी विश्वरूपासंबंधी भगवंतांच्याकडे विषयही काढला नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या सनकादी भक्तांनी सुद्धा विश्वरूप दाखवण्याची विनंती भगवंतांना केलेली नाही. सनकादी हे ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहेत. ते निवृत्ती मार्गी आहेत. किंबहुना गोकुळातील गोप व गोपी हे तर भगवंतांना किती प्रिय. त्यांच्याबरोबर भगवंत बालक होऊन खेळले. त्यांना आपल्या खऱ्या रूपाचा पत्ता लागू दिला नाही. अंबरीशा करता 10 गर्भवास सोसले, पण त्यालाही विश्वरूप दाखवलं नाही. मग ही एवढी गुप्त गोष्ट असताना आपण त्यांना ती कशी विचारावी असा अर्जुनाला प्रश्न पडला. एकाचे गर्भवास सोसिले असं ज्ञानदेवानी ओवीमध्ये म्हटलेलं आहे. याच्या मागचं कथानक असं आहे की अंबरीश राजा दानशूर आणि पराक्रमी भगवत भक्त होता. एकदा द्वादशीला उपवासाचे पारणे सोडण्याच्या वेळी दुर्वास ऋषी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले. राजानं त्यांना नदीवर स्नान उरकून भोजनास येण्याचं आमंत्रण दिलं. त्याप्रमाणे दुर्वास नदीवर स्नानाला गेले, पण लवकर परत येईनात. द्वादशी संपण्याची वेळ झाली. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून राजाने देवाला नैवेद्य दाखवला व आपण फक्त तीर्थ प्राशन करून उपवास सोडला. दुर्वासांना हे कळताच त्यांना अतिशय क्रोध आला. त्यांनी आपल्या जटेतून एक कृत्य निर्माण केली व राजावर सोडली. तसेच त्याला तू अनेक योनीत जन्म घेशील असा शापही दिला. राजाचे कृत्यापासून रक्षण करण्यासाठी भगवंतांनी सुदर्शन चक्र कृत्येवर टाकले. कृत्येचा नाश करून सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. त्यापासून दुर्वासांना सोडवण्यास देव सुद्धा असमर्थ होते. शेवटी भगवंतांनी दुर्वासांना सांगितलं की तुम्ही राजाकडे जाऊन त्याची क्षमा मागा. तो तुमच्यासाठी उपवासी राहिलेला आहे. तेव्हा 1 वर्षानंतर दुर्वासांनी राजाकडे येऊन क्षमा मागितली. पण ऋषींचा शाप अनुल्लंघनीय असतो. शेवटी भगवंतांनी मत्स्य, कूर्म, वराह वगैरे योनीत जन्म घेतला व अंबरीशाला शाप बाधू नये अशी व्यवस्था केली. अर्जुनाला विश्वरूप दाखवा म्हणून भगवंतांना सांगण्याची भीड वाटत होती. अशा प्रकारे ज्ञानदेवानी अर्जुनाची आंदोलनं चित्रित केलेली आहेत. पुढे ज्ञानदेवानी अर्जुनाने आपला प्रश्न शेवटी कसा विचारला ते सांगितलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.